कैसे क्या हो गया, सीएसके ने जीटी को डुबो दिया. गुजरात टायटन्सची जी टायटॅनिक आहे ना, त्याच्यामध्ये सीएसके वाल्यांनी आज असं काही चित्र केलं की ती टायटॅनिक चांगलीच बुडाली आणि त्याच्यासोबत गुजरात टायटन्सचं जे स्वप्न होतं ना टॉप 2 मध्ये जाण्याचं ते सुद्धा बुडालं आहे. आज गुजरात टायटन्सकडे बेस्ट चान्स होता टॉप 2 मध्ये जाण्याचा मॅच जिंकून, कारण एक तो होम ग्राउंड होतं आणि अपोजिशन सीएसके जे स्ट्रगल करत होते, फॉर्म मध्ये नव्हते, त्यांना हरवणं सोपं होतं. पण आज उलटच झालं. आज गुजरात टायटन्स इतके बेकार हरले ना, 83 रन्सने ते मॅच हरले. त्याच्यामुळे जे त्यांचे चान्सेस होते टॉप 2 मध्ये जाण्याचे ते एकदम कमी झालेले आहेत. आता पंजाब, आरसीबी आणि एमआय हे जर त्यांचे मॅचेस हरले तरच काहीतरी चान्स आहे जीटी वाल्यांकडे. आणि आज सीएसके वाल्यांना काय झालं होतं, आज एम एस धोनीची काही लास्ट मॅच आहे का, तो आता पुढचा सीझन खेळणार नाही का? कारण आजची मॅच सीएसके जशी खेळली आहे ना ती एम एस धोनीची फेअरवेल मॅच होती, त्याला फेअरवेल द्यायचं होतं, अशा पद्धतीनेच त्यांनी आज मॅच खेळलेली आहे. पूर्ण सीझनमध्ये स्ट्रगल करत होते, पण आज जे काही त्यांनी डॉमिनेट केलंय ना सीएसकेनी, म्हणजे पूर्ण वन साइडेड मॅच करून टाकली. बॅटिंग बॉलिंग सगळंच त्यांचं पूर्ण वन साइडेड होतं. जो स्पार्क दिसत नव्हता ना सीएसकेचा पूर्ण सीझन मध्ये, तो स्पार्क त्यांचा या मॅच मध्ये दिसून आला. आज या मॅच मध्ये त्यांना पूर्ण पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह मिळालेलं आहे. या मॅच मध्ये त्यांना खूप सारे पॉझिटिव्ह मिळालेले आहेत. ते पॉझिटिव्ह घेऊन ते नेक्स्ट सीझन मध्ये नक्कीच जाऊ शकतात. गुजरात टायटन्सने पहिले आज बॉलिंग केली. त्यांची बॉलिंग मागच्या काही मॅचेस मध्ये स्ट्रगल करत आहे. सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम आहे तो मोहम्मद सिराज आणि राशिद खान दोघांचा. दोघेही फॉर्म मध्ये नाहीयेत, दोघांना विकेट्स तर मिळत नाहीयेत, रन सुद्धा जात आहेत. आणि हे फक्त आजच्या मॅच मध्येच नाही तर मागच्या काही मॅचेस पासून होत आहे. त्याच्यामुळेच आजची पण मॅच ती हरली आणि मागची मॅच सुद्धा गुजरात टायटन्स हरलेली आहे. आजच्या मॅच मध्ये चला बॅटिंग फ्लॉप झाली, बॅटिंग फक्त आजच्या मॅच मध्येच फ्लॉप झाली, बाकी मॅचेस मध्ये बॅटिंग चालत होती, पण बॉलिंग हा त्यांचा कन्सर्न आहे. आणि अजून एक जो प्रॉब्लेम दिसून येत आहे तो म्हणजे त्यांची जी स्ट्राईक रेट आहे. जेव्हा टार्गेट 200च्या वर असतं, 200+ टार्गेट असतं, तेव्हा त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे तो स्ट्राईक रेट त्यांचा कमी असतो. त्यांची ओपनिंग पार्टनरशिप म्हणजे साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांचा सुद्धा स्ट्राईक रेट जो आहे तो थोडासा कमी आहे. प्ले ऑफ सुरू होणार आहेत, त्याच्यामुळे गुजरात टायटन्सला लवकरात लवकर या सगळ्यावर काम करावं लागेल. एक तर स्ट्राईक रेट आणि दुसरा म्हणजे बॉलिंगचा जो प्रॉब्लेम आहे